लाए हैं आपके लिए माय ऑनलाइन शिक्षा। घर बैठकर हर कोई पढ़ पाए, सारे डाउट टीचर से क्लियर करते जाए। पढ़ाई, जॉब, बिजनेस सबके काम आए माय ऑनलाइन शिक्षा, अपना लर्निंग ऐप। विगत कई दिनों से लंबित पड़े अमरावती मनपा की 4 विषय समितियों के सभापति व उप सभापति पद 5 जोन सभापति के चुनाव आज संपन्न हुए। विषय समिति व जोन समिति सभापति पदों पर भाजपा का दबदबा कायम रहा। 5 में से 3 जोन सभापति पद भाजपा के पास रहे तथा कांग्रेस व एमआईएम के हिस्से में एक सभापति पद आया। 3 विषय समितियों के सभापति पद भी भाजपा के हिस्से में गए। शिक्षा समिति का सभापति भाजपा गुट में शामिल युवा स्वाभिमान के पास गया। इस संदर्भ में मिली जानकारी के अनुसार जोन क्रमांक 1 रामपुरी कैंप के सभापति पद पर भाजपा के संजय वानरे, जोन क्रमांक 2 राजापेट के सभापति पद पर भाजपा की नूतन बुजाड़े तथा जोन क्रमांक 4 बडनेरा के सभापति पद पर भाजपा की रेखा भूतड़ा का चयन हुआ। वहीं जोन क्रमांक 3 हमालपुरा के सभापति पद पर कांग्रेस की वंदना कंगाले तथा जोन क्रमांक 5 भाजी बाजार के सभापति पर एमआईएम के अब्दुल खलील शेख इब्राहिम निर्वाचित घोषित हुए। मनपा की 4 विषय समितियों में भाजपा का स्पष्ट बहुमत रहने के चलते 4 विषय समितियों के सभापति पर उपसभापति पदों पर भाजपा के गुट के पार्षदों का निर्वाचन हुआ। चुनाव संभागीय राजस्व अपर आयुक्त मंगेश मोहिते की देखरेख में संपन्न हुआ। इस चुनाव प्रक्रिया का पूरा कामकाज मनपा उपायुक्त सुरेश पाटिल, नगर सचिव मदन तांबेकर, जनसंपर्क अधिकारी भूषण पुरस्कर तथा संदीप वडूकर ने संभाला। सभी निर्वाचित सभापतियों का हार्दिक अभिनंदन। एसडीओ कार्यालय के सामने अन्नत्याग आंदोलन समाप्त। मुख्याधिकारी राजेंद्र फातले ने छुड़ाया अनशन। कोरोना में अनशनकर्ताओं पर होगी कार्रवाई, क्या होगा इन पर मामला दर्ज। अचलपुर उपविभागीय अधिकारी कार्यालय के सामने खांजोड़े रेसिडेंसी के खिलाफ कुछ रहवासी 8 से 10 लोग अनशन के लिए बैठे थे, जिन्होंने अन्न त्याग की चेतावनी देते हुए अचलपुर के उपविभागीय अधिकारी संदीप अपार को निवेदन सौंपकर बताया था कि खांजोड़े रेसिडेंसी में अचलपुर में पक्का रास्ता नहीं, बांधकाम नहीं, सार्वजनिक रास्ते, पानी आदि व्यवस्थाएं नहीं। इस अन्न त्याग आंदोलन के लिए बैठे थे, जिनकी प्रमुख मांगे थी कि रास्ता डामरीकरण, कंक्रीटीकरण और साथ ही इस क्षेत्र के अंदर खुले क्षेत्र में अतिक्रमण किया गया था। कुछ अकृषक हुई जमीन पर फैब्रिकेशन कारखाना खोला गया था, प्राथमिक सुविधाएं नहीं। इस मुद्दों को लेकर विगत 2 दिनों से ये अनशन चालू था। एसडीओ कार्यालय के सामने से अनशन को छुड़ाने के लिए आज मुख्याधिकारी पहुंचे, जिन्होंने उनकी कुछ मांगों को मंजूर करते हुए उन्हें लिखित आश्वासन देते हुए इस अनशन को छुड़ाया। जबकि इस मामले का खुलासा तब हुआ जब हमने खांजोड़े रेसिडेंसी के संचालक सुनील खांजोड़े से बातचीत कर उनसे इस मामले से जुड़े सभी दस्तावेज जब मांगे तो उनके पास पूरे सबूत उन्होंने बताए और सिटी न्यूज़ से बातचीत करते हुए उन्होंने सब बताया कि जिस प्रकार से मेरे खिलाफ ये 8 से 10 लोग अनशन कर रहे हैं, मैंने खांजोड़े रेसिडेंसी में करीब 60 से 70 बंगलों बांधे हैं, अपार्टमेंट बांधे हैं, जहाँ पर पूरा डेवलपमेंट किया गया है। नगर पालिका नगर रचना की अनुमति लेने के बाद में कंप्लीटेशन सर्टिफिकेट उनसे लेने के बाद में यह पूरी जो ज़मीन है ये नगर पालिका के अधीन की गई है, उनको सौंपी गई है। अब यहाँ पर विकास काम करवा कर लेना इन नागरिकों की जवाबदारी है। पूर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे अन्नत्याग आंदोलन होत आहे आणि खांजोडे रेसिडेन्सी यांच्या विरोधामध्ये हा उपोषण असून यांच्या विविध मागण्या आहे। यावर आपल्या काय प्रतिक्रिया? सर्वप्रथम माझी अमरावती रोड येथे खांजोडे रेसिडेन्सी आहे आणि ती 6/8/2014 मध्ये मी एनए केली आहे आणि एनए करताना सर्वात प्रथम आम्हाला 11 एनओसी लागतात। त्या रीतसर मी 11 एनओसी घेतलेल्या आहेत। नगरपालिकेला मी ते लेआउट पूर्ण हँडओव्हर केला आहे। तिथे माझं रोड, नाले, स्ट्रीट लाईट, इलेक्ट्रिक डीपी, ओपन स्पेस, तिथे जे जुने मंदिर होते त्याला डेव्हलप करून मी ते नगरपालिकेला हँडओव्हर केला आहे। म्हणून त्या लेआउटबद्दल माझी आजच्या तारखेत कोणतीही जबाबदारी नाही। ती पूर्ण या लोकांनी नगरपालिकेत जाऊन त्यांची प्रत्यक्ष नोंद करून तिथे रिसर टॅक्स लावून आपापले कामं करून घ्यावे। तिथे इलेक्ट्रिसिटी आली आहे, वॉटर सप्लाय आलेला आहे, माझ्याकडून जे काम होते ते मी पूर्णपणे करून दिले आणि त्यानंतर मला नगरपालिकेनं त्याचं ऑक्युपन्सी सर्टिफिकेटही दिलं आहे। त्यांनी नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आले होते, संबंधित टाउन प्लॅनर,
त्यांनी तिथे आले, तिथे त्यांनी पूर्ण चेक केलं की बा खांजोडे खरोखर कामं पूर्ण केली की नाही, त्यांना फोटोग्राफी केली आहे, सर्व केली आहे. त्यानंतर मला NOC दिली. त्यानंतर NOC दिल्यानंतर मला NA भेटला. NA भेटल्यानंतर मी तिथं विक्री केली. म्हणून हा जो आक्षेप त्यांनी माझ्यावर टाकला हा सरासर खोटा आहे. एक दुसरा एक त्यांचा अजून एक विरोध आहे की जिथे जी ओपन स्पेसची जागा होती त्या जागेवर सुद्धा अतिक्रमण करण्याचा आरोप लावलेला आहे. यावर आपलं काय? नाही, तो आरोप एकदम खोटा आहे. तिथे आम्ही ज्यावेळेस जमीन घेतली, ती बर्डे अँड कंपनीकडून ती जमीन घेतली होती, त्यांची पूर्वजांची जमीन होती. तिथे एक बजरंगबलीचं मंदिर आणि गणपतीचं मंदिर, जुनं मंदिर होतं. त्या मंदिराला मी डेव्हलप केलं. मी काही गुन्हा नाही केलं बाबा. मी तिथे लोक जे, आणि विशेष एक आहे की मी लेआउट करताना ते डेव्हलप केलं आणि नंतर बंगलोज बांधले, बंगलो विकले, रेडीमेड बंगलो विकले. तर त्या लोकांनी जेव्हा मंदिर नव्हतं पाहिजे किंवा अतिक्रमण म्हणतात, तर त्यांनी त्यावेळेस मंदिर पाहून घ्यायला नव्हतं पाहिजे. घेतलं तर फारच चांगलं, नाही घेत नाही तर तिथं मंदिर तर जुनंच होतं ना. मी तर काही त्याला नवीन बांधकाम केलं नाही, फक्त मी त्याला हे केलं आहे, डेव्हलप केलं आहे. त्यांनी सोसायटीच्या माध्यमातून आपल्यासोबत बोलण्याचा असा प्रयत्न केला का? नाही, त्यांनी सोसायटीच्या माध्यमातून माझ्यासोबत कधीच बोलायचा प्रयत्न केला नाही. इव्हन आमची एक टीम होती तिथे, आमचं साईड ऑफिस आहे तिथे, एक टीम होती. ती टीम रोज त्यांच्या घरी जायची की आपल्याला सोसायटी निर्माण करायची आहे, तुम्ही हे टाकून द्या. तर प्रत्येक माणूसाला झेरॉक्सही मागितली तर तो मला झेरॉक्स नाही माझ्याजवळ, उद्या या, परवा या. आम्ही जवळपास 2 वर्ष निरंतर या विषयावर आम्ही काम केलं, पण कोणत्याही व्यक्तीनं प्रतिसाद दिला नाही, कोणीही समोर आला नाही. काळ्या करासाठी साऱ्या समोर येत होते आणि काम करासाठी कोणीच येत नव्हतं. माझ्याजवळ आजही एवढा मोठा गठ्ठा आहे. मी रीतसर आपला नोंदणी विभागात पूर्ण अर्ज भरून माझ्याजवळ 2016चे अर्ज भरलेले आहेत. त्यावर यांच्या पूर्ण जे माझ्याजवळ ज्या झेरॉक्स होत्या त्या मी लावल्या आहेत. काय डॉक्युमेंट्स यांचे लागत होते, त्यांचा रहिवासी दाखला आहे, यांचे फोटो आहे, यांचे ID आहे, तर हे प्रत्येकानं कोणाच मला अवेलेबल करून दिलेलं नाही. शेवटचा प्रश्न, मागील 15 ते 20 वर्षापासून आपण या बिल्डर क्षेत्रामध्ये काम करत आहे. आतापर्यंत तरी असं एक लक्षात नाही आलं, परंतु यावेळेस अशी तक्रार आणि असं उपोषण हा भाग खांजोडे रेसिडेन्सीच्या विरोधामध्ये झाला. यावर आपलं काय म्हणणं आहे? यावर असं म्हणणं आहे की ॲक्च्युअलमध्ये माझे तिथे 70 बंगलो आहेत. 70 पैकी 7 लोक, जे आंदोलनाला 7 लोक बसले आहेत, माझ्याजवळ 70 पैकी जवळपास 61-62 लोकांचे माझ्याजवळ OC आहेत की आम्ही सॅटिस्फाईड आहोत. म्हणजे आम्ही ज्यावेळेस बंगला देतो त्यावेळेस आम्ही पाहतो, सांगतो बाबा बरोबर आहे का बाबा, असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट, कोणतं काम बाकी असेल तर आमच्याजवळ करून घे. तर प्रत्येकानं मला एक सर्टिफिकेट दिलं आहे, त्याचे कॉप्या माझ्याजवळ आहेत, त्या सर्व कॉप्या आहेत. तर त्यांनी मला सर्टिफिकेट दिलं की आम्ही या मकानात येऊन खूप खुश आहोत, सॅटिस्फाईड आहोत, आमची कोणती तक्रार नाही. फक्त हे जे 7 लोक आंदोलनाला बसले आहे यांच्याकडे माझे अजूनही पुष्कळसे पैसे बाकी आहेत. यांना जेव्हा मी मागायला जातो तर मग हे आमच्या अशा प्रकारचे आम्हाला धोसा देऊन हरासमेंट करतात. आणि याच्याही मागं आणखी कोणाचा हात असू शकते, कारण बिल्डर लोकांचे आमच्यावर नजरा असतात, कसा काय पुढे जाते, काय जाते. तर त्यामुळं असा प्रकार निंदनीय प्रकार होऊ शकतो. त्याला माझ्याजवळ आजही 70 लोकांपैकी 61 लोकांचे आजही माझ्याजवळ प्रमाणपत्र आहे की आम्ही सॅटिस्फाईड आहोत. फक्त हे जे 7 लोक आहेत यांच्याकडे अजूनही माझे पैसे बाकी आहे. याला जेव्हाही मागायला जातो त्यावेळेस हे असा निंदनीय कृत्य करतात आणि जबरदस्ती ते हरासमेंट करतात. सदर लेआउट टाकल्यानंतर तिथं बांधकामासाठी जी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेची जी परवानगी लागते ती आपण घेतलेली आहे का? हां, मी तिथे फ्लॅट स्कीम बांधताना रीतसर नगरपालिका, नगररचना, टाउन प्लॅनरकडून रीतसर पूर्ण फ्लॅट स्कीम बांधताना पूर्णपणे 100% परमिशन घेतली आहे. त्याचं ऑक्युपन्सी सर्टिफिकेट हे माझ्याजवळ आहे. नगरपालिकेनं मला ऑक्युपन्सी बिल्डिंग कंप्लिशनचे त्यावेळेस रेरा लागू झाला होता, तर त्यांनी पूर्ण बिल्डिंग येऊन मोजमाप केली रीतसर आणि मला त्याबद्दल बस प्रमाणपत्र म्हणून हे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट दिलं आहे. तर यांचं म्हणणं जे आलं आहे की फायर फायटिंग पाहिजे, तर ॲक्च्युअलमध्ये G+4 मध्ये फायर फायटिंग नसते. G+5 असलं तर फायर फायटिंग लागते. कारण मला नगरपालिकेनं जेव्हा ऑक्युपन्सी दिली त्यांनी विचार करून दिला असं. हे सरासर खोटे आरोप आहेत. त्यांच्याजवळ बोलायला काही नाही म्हणून ते खोटे आरोप करतात. आणि दुसरं, ज्यावेळेस ते साधे बंगलो 21 बंगलो बांधले त्यावेळेसही मी रीतसर पूर्ण परमिशन घेतलेली आहे. त्याचंही माझ्याजवळ ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आहे. 2017 मला पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र ऑक्युपन्सी नगरपालिकेनं मोजमाप करून दिलेलं आहे. म्हणून याचा आक्षेप घ्यायचा. इन्होंने ना ही आज तक सोसाइटी बनाई है और ना ही अब तक के नगर पालिका में जाकर इस बात के लिए इनकी प्राथमिक सुविधाओं के लिए जिनका ये टैक्स भरने वाले हैं वह सुविधाएं मांगी है. ये केवल इनमें के कुछ लोग राजनीति के चलते मुझे बदनाम करने की साजिश रच रहे हैं. खांजोड़े रेसिडेंसी आज तक शहर के अंदर पारदर्शी काम करती आई है और आज तक उन पर किसी प्रकार का दाग नहीं है.
अचलपुर नगर पालिका को जब यह जगह हैंडवर्क की गई है तो अचलपुर नगर पालिका का काम है यहाँ पर विकास काम करना। और रहा फैब्रिकेशन और अकृषक जगह पर एक कारखाना चलाने का काम, वहाँ ऐसा कोई कारखाना नहीं है, जबकि वो एक गोदाम के रूप के अंदर वो जगह दी गई है और उसकी बाकायदा अनुमति ली गई है। मेरे ऊपर लगाए गए सभी आरोप बेबुनियाद होने की बात उन्होंने कही। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। जर तुम्ही पाहत असाल टी व्हीवर किंवा पेपरमध्ये किंवा कोर्टामध्ये किंवा बाकीकडे हे काही ठराविकच लोक आहेत बघा, विनायक मेटे, उदयन भोसले, संभाजी भोसले, पुरुषोत्तम खेडेकर, विदर्भातल्या लोकांना आता माझ्यासमोर जर कोणी मराठी बसले असतील तर त्यांनी ओबीसीचं सर्टिफिकेट असेल दिले. आम्ही जे स्टेजवर बसलो आमच्याकडे मराठा तिरळे कुणबी म्हणा किंवा राठोडे कुणबी वगैरे जे काही प्रकार आहे हे सर्वांना तिथे आरक्षण आहे. चंद्रपूर भागात, गोंदिया भागामध्ये खैरे कुणबी वगैरे अशी नाना पटोले सुद्धा, इव्हन अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री ते सुद्धा तिरळे आहेत. तर आम्हा लोकांना त्यांनी मागच्या वेळेला विदर्भात म्हणजे महाराष्ट्रव्यापी आंदोलन तेव्हा कोपडीची घटना झाली होती, त्याची एक सिंपती म्हणून. आणि जो सर्वात मोठा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्यांचा प्रत्येकाला, आज तुम्ही बघत असाल की सोयाबीन आज सगळं संपलेला आहे, शेतकऱ्यांची जो प्रश्न होता हमी भावाचा, तो प्रश्न यांनी सुरुवातीला घेतला आम्हाला उघडू बनवण्यासाठी. आणि तो आणि ॲट्रॉसिटीचा जो अन्याय जो होता त्याच्यात थोडा बदल करा असा काही मागण्या त्यांनी त्यामध्ये पहिले घुसळलेल्या होत्या. म्हणून विदर्भाचे लोक त्या आंदोलनामध्ये सुरुवातीला सहभागी झाले. आम्ही सुद्धा झालो, समीर भाऊ पण झाले आणि आम्ही पूर्ण तन धनाने त्याला पाठिंबा दिला. परंतु नंतर आमच्या लक्षात आलं की हे सगळेचे सगळे, मी तुम्हाला एक गंमत सांगतो की तुम्ही अवश्य छापा माझ्या नावाने, ॲज अ पोलीस ऑफिसर आम्ही नागपूरला जेव्हा आपल्या मुंबईला जेव्हा पूर्ण महामोर्चा झाला होता तेव्हा मी त्या भायखळ्याला होतो. भायखळ्याला त्यांनी मध्ये मध्ये बरोबर असे पोलीस पेरले होते जे मला मी ओळखत होतो त्याला सिव्हिल ड्रेसमध्ये. कोणी घोषणा द्यायला लागला की त्याला बरोबर पोलीसवाले बाजूला जाऊन व्हॅनमध्ये बसवतो आणि मध्ये मध्ये त्यांनी भोंगे लावले. त्या भोंग्यामध्ये कोणी घोषणा देणार नाही, कोणी घोषणा देणार नाही, आपला मोर्चा शांततेने. हा शांतता हा शब्द आला कुठून? मूक मोर्चा हा शब्द पहिल्या कोकणीचा वेळेला मूक आहे मी समजू शकतो, त्या मुलीला श्रद्धांजली. पण प्रत्येक वेळेला हे मूक मोर्चेमध्ये बरोबर बीजेपीच्या सरकारने पेरलेले अधिकारी होते. त्याच्यात एक अधिकारी होता बर्वे, संजय बर्वे, तो तेव्हा गुप्त वार्ताचा कमिशनर होता. आणि जेव्हा हा मोर्चा आझाद मैदानामध्ये आला तेव्हा मी मागे गेलो, एकटाच होतो, कारण मला माहिती होतं की ग्रुपमध्ये राहिलं आणि आपण जर जरा पावर उचलला तर आपल्याला आतमध्ये बरोबर घेऊन जातो. तिथे तो स्टेज एवढा मोठा लावला होता, त्याचं पूर्ण मॅनेजमेंट अशोक कोंढरेकडे होतं, मराठा संघाकडे. तो टोटली मॅनेज झालेला होता. त्यांनी 25 ते 50 बाउन्सर मोठे बॉडी बिल्डर त्यांनी त्या स्टेजच्या बाजूला ठेवलेले आणि काळजी हे घेत होते की तिथे कोणी जाणार नाही, कोणीही मराठा नेता तिथे किंवा मराठा कार्यकर्ता तिथे जाणार नाही, फक्त मुली. पडवलेलं भाषण आणि मुलीच तिथे, फक्त एवढा 5-7 लाखाचा मोर्चा, फक्त मुलीच तिथे अधिवेशनामध्ये जाऊन निवेदन देतील असं बरोबर मॅनेजमेंट होतं. 2-3 माझ्या म्हणजे आपली पार्श्वभूमी समजून घ्या. बुलढाण्याच्या सुरुवातीपासून तर आपला इकडचा परिसर हा पूर्ण कुणबी वातावरणातला, मराठातच मोडणारा पण कुणबी जातीने असलेला. आपल्या पंजाबराव देशमुख यांच्या पुण्याईने इथे सगळ्यांना आपल्याला आरक्षणात आपण ओबीसीचं आरक्षण घेतलेलं आहे, असे आपण लोक आहोत. आता या आरक्षणाच्या विषयावर आतापर्यंत कोर्टात न्यायालयीन प्रकरण असतानाही फक्त एक राजकीय दबावतंत्र वापरण्यासाठी काही तथाकथित मराठा समाजाचे नेते हे आंदोलन आज महाराष्ट्रात या करोनाच्या परिस्थितीही घडून आणत आहे. त्याच्या विरोधात म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावं
योग्य न मिळावं हा न्यायालयीन प्रक्रियेतला भाग आहे. तो न्यायालय जे देईल त्याला आमची सहमती असेल. म्हणजे तुमच्या ताटातलं मागून राहिले ना, तुमचं ताट वाढलेलं आहे त्याच्यातला म्हणूनच आमचा विरोध आहे ना. आमचा विरोध त्याच्यासाठी की आमच्या ताटातलं ते मागताय आणि त्याच्यासाठी आम्हाला फरफडत देत आहेत. हा एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की उदयनराजे मागच्या मोर्चाच्या वेळेला उदयनराजे येणार म्हणून 5,000 गाड्या घेऊन येणार म्हणून सांगितलं. त्यांना बरोबर मॅनेज केलं, ते आले नाही, पुण्यावरून सुटले नाही. सगळे लोक त्यांची वाट पाहत होते, आम्ही सुद्धा वाट पाहत होतो बाहेर. ते आले नाही, त्यांनी येऊन नाही. आणि तेव्हा ते तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. मग तेव्हा त्यांनी राजीनाम्याची घोषणा का नाही केली? जे आज करताय की मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर मी राजीनामा देईन, तेव्हा त्यांनी हे सगळं मॅनेज आहे. बरोबर ज्यांनी ज्यांनी भाजपला त्या मोर्चाच्या वेळेला मदत केली त्या सर्वांना द्यावी रेकॉर्डेड, त्यांना काहीतरी पदं दिली आणि त्यांना भाव दिला म्हणून सांगतो. आणि हा हे त्यांनी जो प्रश्न मांडला आता जे उत्तर दिलं कुणबी मराठा, पहिले तर आमच्या बोर्डवर कुणबी हा शब्द टाकू नका म्हणून बोलतो. आम्ही त्यांना पटवलं आणि त्यांना सांगितलं की आमच्या स्वामीनाथन आयोग आणि अॅट्रॉसिटीमध्ये कायद्यामध्ये थोडा बदल, हे 2 शब्द टाका. आणि मग तसे पोस्टर आम्ही बनवले, तेव्हा कुठे आम्ही काही प्रमाणात त्याच्यात सहभागी झालो. परंतु त्यांनी हे 2 मुद्दे बिलकुल टोटली बाजूला केले आणि आता आम्ही यापुढे आम्ही फडफडत जाऊ शकत नाही म्हणून आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. आणि शिवसेनेचे संजय मुखे बोलले वेळेला जो कोपडीचा जे कांड झाला त्याच्या संदर्भामध्ये जेव्हा मोर्चे निघाले त्या मोर्चाला आमचा थोडासा सपोर्ट याच्यासाठी होता विदर्भाच्या मराठ्यांचा, जे कुणबी आहे की एकतर कोपडीचा त्या बिचारीवर अत्याचार झाला होता आणि त्यामध्ये त्यांनी 2 मुद्दे टाकले होते, स्वामीनाथन आयोगाचा आणि ॲट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये बदल. त्यामुळे आमच्या विदर्भातल्या लोकांनी त्या मोर्चाला पाठिंबा दिला होता. अमरावतीमध्ये सुद्धा आम्ही सगळे सक्रिय होतो. अमरावतीमध्ये आम्ही मोर्चामध्ये तन्मन धनाने आम्ही त्यामध्ये सहभाग घेतला. परंतु नंतर आम्हाला कळलं झालं की हे पश्चिम महाराष्ट्रातले तथाकथित नेते आहेत, त्यामध्ये मैटे आले, संभाजी भोसले आले, उदयन भोसले आले, शिवेंद्र भोसले आले किंवा तुमचे पुरुषोत्तम खेडेकर आले, जे BJPच्या पूर्ण कह्यामध्ये आहेत. त्या लोकांनी बरोबर ते मोर्चे मूक कसे होतील, मुलीच बरोबर कसे भाषणं करतील, बाकीच्या मराठा नेत्यांना कसं बाजूला ठेवून द्यायचं, काँग्रेसचे विरोधात होते तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांना, राष्ट्रवादीच्या मराठा नेत्यांना कसं स्टेजवर ठेवून द्यायचं नाही, याचं परफेक्ट प्लॅनिंग होतं. आणि त्याच्या बदल्यामध्ये ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी बर्वे साहेबांनी जे हँडल केलं त्यांना बक्षीस दिलं गेलं की त्यांना सुपरसीड करून, म्हणजे त्यांना त्यांचं पद त्या रँकचं नसताना सुद्धा त्यांना पोलीस कमिशनर करण्यात आलं. हे सर्व आम्हाला माहीत पडतं. आणि बरोबर सोयीस्करित्या जो विदर्भाचा सर्वात मोठा गहन प्रश्न आहे स्वामीनाथन आयोगाचा, जिथे आम्हाला शेतमालाला भाव मिळत नाही, कारण विदर्भ 90% जवळपास शेतीवर अवलंबून आहे. इंडस्ट्री इथे नसल्यातच जमा आहे. त्यामुळे आमचा हा गहन प्रश्न यांनी हाताला घेतला होता म्हणून आम्ही सपोर्ट केला. कारण आमच्याकडे 95% जी लोकं आहेत त्याच्यामध्ये तिरळे कुणबी आले. आता अनिल देशमुख गृहमंत्री तिरळे कुणबी आहे, सुनील केदार तिरळे कुणबी आहे, नाना पटोले हे खरे का कुठले दुसरे कुणबी आहे, भावनाताई घाटोळे कुणबी आहे, धाने पाटील म्हणा किंवा तुमचे शिंगणे झाले, प्रतापराव जाधव झाले. जातीचा प्रश्न नाही याच्यामध्ये. आम्हाला ऑलरेडी वी आर गेटिंग बेनिफिट ऑफ रिझर्वेशन. परंतु आम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये ड्रॅग करू नका आणि जे सरकारला अडचणीत आणायचा हे जे प्रयत्न करून मराठ्यांना बैकवायचं काम करा. तुम्ही तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात तिकडे काय करायचं ते करा. विदर्भाचा मराठा म्हणजे जो कुणबी आहे तो याच्यामध्ये बिलकुल सहभागी नाही. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की आज अमरावतीपासून हा एल्गार झालेला आहे आणि अमरावतीच्या आमच्या सर्वांच्या इथे शिवसेनेचे लोक आहेत, काँग्रेसचे होते, राष्ट्रवादीचे होते, आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही विदर्भाच्या मराठ्यांना म्हणजे कुणबी आहेत त्यांना आव्हान करतो की त्यांनी या आंदोलनामध्ये कुठलाही सक्रिय सहभाग घेऊ नये. उलट स्वामीनाथन आयोग लागू करावा अशी एकमेव मागणी करा. तर आमच्या वडिलांना 2 भाऊ, त्यांची मुलं आमच्या घरामध्ये दारू पिणे, इतर अनेक शोक असल्या कारणामुळे मी असा विचार केला भविष्यातला किंवा की आपलं जे हे आहे या घराण्यात हे चांगले लोक येणं हे आपलं भविष्य नाही आहे. म्हणून मी गावाच्या बाहेर 1 किलोमीटरवरती गुंठेवारी जागा घेतली 2 गुंठे आणि 11 पासून ते 14पर्यंत मी पैसा गोळा केला. माझ्या कलेवरती जो माझा उदरनिर्वाह होता त्याच पैशातून मी सर्व पैसा एकत्रित करून 2014 ते 2017मध्ये या कलेच्या पुरुषावरती मी माझं बांधकाम केलं.
माझ्याजवळ माझ्या वडिलांनी माझ्या वडिलाचं माझ्या याच्यामध्ये 1 रुपयाचाही आता प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा तुमचा उद्देश काय? उद्देश माझा एकच आहे की जे मला बदनाम माझ्या या महाराष्ट्राच्या देशाला जो बदनामीचं लागलेला आहे हे कार्य मी केलेलं नाही. मी वडिलांना घराच्या बाहेर नाही काढलं. वडिलांनी मला बाहेर काढलं करायचं. आज ते घरामध्ये आहे. मी त्यांनी तुमच्या विरुद्ध तक्रार दिली का पोलिसांना? हां, त्यांनी ते म्हणजे आम्हाला मारून ते पोलीस स्टेशनला गेले. त्यांच्या विरुद्ध आम्ही पहिले खूप गुन्हे दाखल केले. हे जे घर आहे, ज्या घराच्या समोर यांचा फोटो आहे, हे घर माझं आहे. यांचं घर गावामध्ये आहे. ज्या मला तरी असं वाटते किंवा जे या वृत्तपत्रकारांनी हे छापलेलं आहे, माझं त्याच्याशी हा विरोध नाही आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जे मी कार्य कोर्टाने न्याय दिलेला आहे की त्यांना या घरामध्ये राहता येणार नाही. त्यांनी त्यांच्या घरामध्ये राहा. त्यांचं घर गावामध्ये आहे. माझं घर गावाच्या बाहेर 1 किलोमीटर बांधलेलं आहे. माझं घर मी स्वतंत्र बांधलेलं आहे. याच्यामध्ये वडिलाचा काही 1 रुपया नसताना मी माझ्या स्वतःच्या खर्चावरती बांधलेलं आहे. माझं लग्न मी स्वतंत्र स्वतःच्या खर्चावरती केलेलं आहे. आता तुम्ही स्वकष्टाने स्वतःच्या पैशाने बांधलेल्या घरात ते राहतात. हां, ते राहतात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला हिस्सा द्या. मुलाने बापाला द्यायचं का बापाने मुलाला द्यायचं हे तुम्ही ठरवा. तुम्हाला घरातून बाहेर निघून किती वर्ष झाली? आता 2 महिने. 2 महिने. हां. घर कधी बांधलाय? हां, घर कधी बांधलं तुम्ही तुमचं? घर बांधलं मी 2018मध्ये. 19ला माझं लग्न झालं आणि 20मध्ये मला माझ्यासोबत हा पराक्रम झाला. तर माझं एवढंच म्हणणं आहे, जो माझ्यावरती अन्याय झालेला आहे, जे माझ्यावरती जो अन्याय होऊन जे सत्य आहे ते सत्य न असता असत्य आहे, ते बाजू माझी सत्य करावी एवढीच माझी नम्रतेची विनंती. नेमकं काय कोणती बाब? मी आईवडिलांना गत 18 सितंबर को राजापेट पुलिस स्टेशन के अंतर्गत पन्नालाल बगीचा निवासी भूपेंद्र ठाकुर के निवास स्थान पर अमरावती क्राइम ब्रांच ने जुआ खेलने की मिली गुप्त सूचना के अनुसार भूपेंद्र ठाकुर के निवास स्थान पर रेड डाली, जिसमें भूपेंद्र ठाकुर और शैलेश घोंगड़े सहित 6 व्यक्तियों को जुगार खेलते हुए रंगे हाथ पकड़ा। इस रेड में पुलिस ने 1,12,200 रुपये नकद एवं अन्य सामान के साथ 1,55,820 रुपये का मुद्देमाल जब्त किया। जुगार कायदा और साथी रोग प्रतिबंधक कायदा के अंतर्गत विभिन्न धाराओं के अंतर्गत इन पर गुनाह दर्ज किया गया। यह घटना 18 सितंबर की है। तत्पश्चात आज भूपेंद्र ठाकुर ने एक प्रेस कॉन्फ्रेंस लेकर बताया गया कि यह रेड सिर्फ नवनियुक्त सीपी डॉक्टर आरती सिंह पर शाइनिंग मारने का काम था। ऐसा खुला आरोप अमरावती के क्राइम ब्रांच पर भूपेंद्र सिंह ठाकुर ने लगाया। कभी आप खुद भी पत्रकार हो, मेरा एरिया पत्रकार बगीचा है, आप खुद जाके वहाँ हर व्यक्ति से हर घर में पूछ सकते हो कि भूपी ठाकुर जुआ खेलता है क्या या जुआ भराता है। अगर एक व्यक्ति भी आपको बोल देगा कि ऐसा करता है तो मैं आपको बोलेगा, आप जो सजा देंगे उसके लिए सर मुझे लगा ऐसा मिले हुए नीचे से ऊपर तक। जब नीचे का डिपार्टमेंट मिला हुआ है ऊपर वाले से मिलके क्या करें? फिर मेरी मदद कौन करेगा? मेरी मदद पत्रकार करेगी। हिम्मत नहीं पड़ी ना जब ये करेंगे नीचे के, ऊपर वाला साथ देगा, इससे क्या करेंगे? मैडम तो इतनी स्ट्रिक्ट है, इन लोगों का पता चलेगा। ये प्रेस कॉन्फ्रेंस इसीलिए मैडम के कान के बाद जानी चाहिए कि देखो ये इनोसेंट है, इसीलिए प्रेस कॉन्फ्रेंस की पत्रकार को बुलाया। और मैं तो यही चाहूँगा कि इन पर कार्रवाई होनी चाहिए, मैडम ने कार्रवाई करनी चाहिए कि भविष्य में ये किसी बेगुनाह पर ऐसी कार्रवाई करे और उसका नुकसान करे, उसकी बेइज्जती। आज मुझे पता है मेरी कितनी बेइज्जती हुई। पेपर में जब आया उन्होंने जो प्रेस नोट दिए उसमें जो मेरी बेइज्जती हुई मुझे पता। मैं जवाब देने के थक गया हूँ लोगों को, इसीलिए उन्होंने तो मैं कोर्ट के माध्यम से गुना दाखिल कर। और मैं ये दखल माननीय मुख्यमंत्री, माननीय गृह मंत्री
माननीय उप मुख्यमंत्री जिनके पास भी ये कंप्लेंट करने वाला हूँ। शायद पहली बार हुआ है ये पहली बार ही हुआ है कि किसी के ऊपर कार्रवाई हुई और उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में बोल दिया कि क्राइम ब्रांच सर इनोसेंट आदमी होता है तो ये होता है। अगर मैं गुनहगार होता तो मुझे करता ही नहीं, जरूरत ही नहीं थी। मैं गुनहगार हूँ इसलिए पुलिस ने मुझ पर कार्रवाई की। अगर मैं गुनहगार हुई नहीं, पुलिस ने जबरदस्ती मुझ पर कार्रवाई की, तभी तो मैं आपके सामने बैठा हूँ, तभी तो आपको मैंने यहाँ बुलाया और मेरे बुलाने में आप लोग आए, इसलिए तो आभार व्यक्त करता हूँ। और मैं तो ये चाहूँगा कि आप लोग मुझे न्याय दें। मेरे को जो केस लगी वो खारिज करवाए, मेरा जो माल उनका गया हुआ है, मेरे पैसे गए, मेरा मोबाइल गया, मेरे दोस्तों के मोबाइल गए। मुझे बताइए ना कि कांग्रेस की पार्टी अपने खेत पे जा रही है, ये कोई गलत है? ये नहीं गुना है, गुना होगा तो मैं बोलेगा। मोबाइल सबके जब्त किए गए, सबके जब्त किए, मेरे दोस्तों के मोबाइल जब्त किए, और मुझसे बोला गया तू दोस्त है इसीलिए तेरा मोबाइल छोड़ रहे। हाँ, मैंने बोला भाई ये भी क्यों छोड़ रहा है? मेरे प्यार से तुम लाए थे यहाँ पे कि तेरी रकम भी वापस दे देंगे, तेरा मोबाइल भी तेरे पे केसेस नहीं लगेंगे, तो चल तुम्हारा संबंधित है। और सारे मेरे संबंधित थे जितने भी आए। मैं उनसे घड़ी बोल रहा था, मैंने बोला सर कुछ नहीं है, क्या कर रहे हो, क्यों कार्रवाई कर? अरे बोले टेंशन मत लो, कुछ नहीं है, नॉर्मल है, चलो। कोरोना की वजह से 8 लोग एक साथ बैठ नहीं सकते, जबकि हम सोशल डिस्टेंसिंग का पालन करें। ये भी नहीं कहा कि हम गुनाह में थे, फिर भी हमने चलो भाई पहला मुद्दा आगे ले गए, हमने कहा चले। टिप तो नहीं दी किसी ने, किसी से दुश्मनी वगैरह हो गई? टिप का हो सकता है, दुश्मनी वगैरह तो नहीं आपकी किसी की भाई? हाँ जितने दोस्त है उतने दुश्मन हो सकते हैं, इसमें क्या बोलूँ मैं? ऐसा शक नहीं है किसी ने किसी ने टिप दी होगी, ये टिप का ही काम है। टिप के आधार पर ही पुलिस ने कार्रवाई की। जब क्राइम ब्रांच आया तो आप पत्ते नहीं कर रहे थे? नहीं, बिल्कुल नहीं, पत्ते पत्ते थे ही नहीं वहाँ। अगर पत्ते होते तो इनके पास एविडेंस हो, हम पत्ते खेलते हुए हैं। आजकल मोबाइल का जमाना है, वीडियो शूटिंग निकालो, फोटो निकालो, तुम बताओ हम पत्ते खेल रहे हैं। ये ऐसा इसलिए हुआ, ये जो कार्रवाई ये कार्रवाई इसलिए हुई कि अभी भाजपा जो है डायरेक्ट नहीं है, और राज्य में जो सरकार है वो आगे भी है, और आप भाजपा को पदाधिकारी थे करके आपको टारगेट किया गया। ऐसा हो सकता है? राजकीय लगता है कि इसमें जुड़े हैं। हो सकता है? नहीं, आपको क्या लगता है? जी हाँ, मुझे भी हो सकता है। लेकिन आपका आपने इतने दिनों में कुछ तो सोचा होगा नहीं ये कारण है, हाँ, इसके कारण यही कारण हो सकता है। मैं राष्ट्र से जुड़ा हुआ हूँ, लोगों की मदद कर रहा हूँ, यही आंखों में आ रहा हूँ कि इसकी बदनामी कैसे की जाए, अच्छा इसीलिए हो सकता है। लॉकडाउन में मैंने बहुत से गरीब लोगों को अनाज बांटा, खाने पीने की चीज़ें उनके घर तक खुलाई, कुछ अच्छे काम किए, पूरे तो किया नहीं और किसी का गुनाह किया नहीं, ना भविष्य में कभी करूँगा। तुमने वरिष्ठ अधिकारी से कंप्लेंट की क्या? नहीं सर, अब चांस ही नहीं मिला, फिर ऐसा लगा आगे करेंगे क्या? आगे करेंगे सर। आप कोई टारगेट क्यों बनाया गया? सर पता नहीं है, तो उनसे पूछिए टारगेट क्यों बनाया गया। इससे पहले आपके ऊपर कोई केसेस हो रहे हैं? कोई केसेस नहीं है सर। जुए नहीं, कोई नहीं, कोई और लीजिए नहीं, कोई केसेस नहीं। तो पहली बार आपकी केस? पहली बार लगी है मेरे पे केस। आपका व्यवसाय क्या है? जी मेरी खेती है, और जो रकम मेरे पास में मिली है, मेरे पास में 1,60,000 का रकम है। ये कुछ दवाई जो लगती है खेती में, उस दवाई के दुकान पे देना था, उसमें से आधा पेमेंट। और हम लोग खेत पे जा रहे थे, इसलिए मैंने पेमेंट जेब में रखा कि मुझे जो लेबर पेमेंट करना था खेती का वो, और जो 7-8 लोग हम जमा हुए थे, तो हम पार्टी करने जा रहे थे खेत, तो चलो खाना खाने जाते हैं, वही लेबर पेमेंट भी हो जाएगा। इसी चक्कर में जा रहे थे, तो उतनी देर में ये लोग दमक गए। बीजेपी के पदाधिकारी था? मैं बीजेपी का पदाधिकारी पिछले टाइम में था, जब विवेक कलोती युवा मोर्चा के शहराध्यक्ष थे, तब उनकी टीम में उपाध्यक्ष था। अब मैं सक्रिय सदस्य हूँ बीजेपी पार्टी। बाकी की रकम कहाँ है? 2,50,000 में यही तो पूछना है उनसे। 2 लाख उन्होंने आपका ऐसा आरोप है कि उन्होंने हड़प भी कर दी। हाँ, ये आरोप पक्का उनका हड़प नहीं कर। अरे जो 2,50,000 पार्सल उन्होंने उठाए, हाँ, उसमें से जो दिखा है, जो बाकी रकम है उन्होंने उठा ली, ऐसा कह रहे क्या? वो तो उनको ही पता होगा ना क्या कि उन्होंने तो क्लियर 1,12,200 बताया। लेकिन ऐसा लिख सकते हैं कि आप क्राइम ब्रांच ने इतनी रकम आपकी ले ली
पिकनिक स्पॉट्स के लिए तो आप जैसा मुनासिब समझे आप कर सकते हाँ? हैं। आप जैसा मुनासिब समझे आप मैंने आपका आरोप हाँ, लिख सकते लिख सकते लिख सकते आपने जो लिखा है कि 2,50,000 रुपये ड्यूटी 1,12,000 दाखवण्यात आली तो बाकी की जो रकम है वो गई कहाँ? वो उनको पता, उनकी जेब में नहीं। क्राइम ब्रांच ने झूठी कार्रवाई करके अपने पैसे हड़पे, ऐसा आपका आरोप है? हाँ जी, झूठी, सरासर झूठी कार्रवाई है, इसमें 1% भी सच नहीं है। लेकिन ठाकुर जी एक बात बताइए, इतना पुलिस आयुक्त तो इतना बड़ा है, सब कुछ है यहाँ पे, सिर्फ आपको ही क्यों चुना गया कि टारगेट बनाने का करनी चाहिए? जब भगवान जाने, मेरे को पता ही नहीं था। नहीं, क्यों टारगेट? तो उनसे मैंने पूछा एकदम से घर में आने के बाद, सर क्या हुआ बताइए। बोले आप PSI राम की थे, क्राइम ब्रांच, और इनकी टीम ये खुद आए और बोलने लगे कि भाई तुम शांत रहो। मैंने बोला सर घर में अचानक आना, दरवाजा बंद करना ये ठीक नहीं है, आप आए किस लिए ये तो बताइए। राम गीते सर ने पिस्तौल निकाला और सीधा बताया कि शांति से बैठ जाओ, बाद में बताता हूँ जो कुछ बताना। ठीक है सर, कोई बात नहीं। उसके बाद में उन लोगों ने हमारे जेब से पैसे निकाले। पैसे निकालने के बाद में हमारे नाम वगैरह लिखे और पुलिस की गाड़ी बुलाई। पुलिस की गाड़ी में हम लोगों को बिठाया जैसे कोई क्रिमिनल को लेके जाते। हमने पूछा सर कहाँ लेके जा रहे हो? तो क्राइम ऑफिस चलो, बस 5-10 मिनट का काम है, आपको छोड़ देंगे। ठीक है चलो सर। वहाँ गए, 1-2 घंटे हो गए, 3 घंटे हो गए, छोड़ने का काम ही नहीं। फिर पता चला उन्होंने हम पे कार्रवाई कर दी। कार्रवाई किस चीज़ की थी? जुआ खेलते हुए पकड़े गए और ये सरासर झूठी कार्रवाई की है। ना हमारे पास से कुछ मिला उनको, ताश की रट्टी नहीं, कुछ नहीं। खुद उन्होंने अपने पास का साहित्य उसमें डाला और हमारा नाम झूठी केस। सर इसमें हम लोग इनोसेंट है और आगे भी हम पर आज ही गुना हुआ और आगे भी किसी पे हो सकता है। जो नई मैडम आई है, CP मैडम रमेश है, इनके सामने अपनी कॉलर ऊंची करने के लिए नीचे के डिपार्टमेंट के लोगों ने वाहवाही बटोरने के लिए मैडम ये केस बनाई है हमारी, और हमको एकदम झूठा और इसमें सरासर झूठी केस में फंसाया जा रहा है। इसमें एक मुद्दा और है कि उन्होंने 1,12,200 रुपये बताया हमारे पास से वसूल किए, जबकि हमारे जेब से 2.5 लाख के अंदाज में पैसे निकाले हुए और हमारे मोबाइल, महंगे मोबाइल थे, मोबाइल भी जब्त किए। तो हमारे पत्रकार बंधुओं से एक ही निवेदन है, हमारा सपोर्ट करिए और हमारी जो झूठी कार्रवाई हम पर हुई है इसको रद्द कीजिए और हमारा जो पैसा गया हुआ है या हमारे मोबाइल वगैरह वो वापस दीजिए और कड़ी से कड़ी कार्रवाई जो पुलिस डिपार्टमेंट के लोग हैं, PSI राम की थे, क्राइम ब्रांच और इनकी टीम, इन पर कड़ी से कड़ी कार्रवाई कीजिए। तुम्हारी केस? मैं भूपेंद्र सिंह ठाकुर। मेरे घर में पिछले सप्ताह शुक्रवार के दिन जो क्राइम ब्रांच के ऑफिसरों ने कार्रवाई की, ये झूठी कार्रवाई है और ये सरासर झूठी कार्रवाई है। इसमें मुझ पर गुना दाखिल किया गया है, तो ये गुना वापस लिया जाए, मुझ पर ये कार्रवाई झूठी ठहरा के ये कार्रवाई रद्द करी जाए और मेरे जो पैसे मुझे वापस दिए जाए। मेरा मोबाइल, मेरे दोस्तों के मोबाइल, मेरे दोस्तों के जितने पैसे इन्होंने वापस देना चाहिए। बस आप लोगों से ये गुजारिश है। आपकी मांग पूरी नहीं हुई तो आप क्या करेंगे? अगला कदम क्या होगा? मैं कोर्ट में जाऊंगा। अगर मेरी मांग पूरी नहीं हुई तो मैं कोर्ट में जाऊंगा और कोर्ट में इन लोगों को माना। किसके खिलाफ आरोप है आपको झूठी कार्रवाई का? झूठी कार्रवाई का आरोप है PSI गीते, PSI देशमुख और इनकी टीम। उसमें दिनेश नांदे, मैंने नाम लिखे है प्रेस अपने नोट में, प्रेस नोट में नाम है उनका। जैसे के नाम PSI राम गीते, PSI आशीष देशमुख, वह इनका कलीग है दिनेश नांदे, जावेद अहमद, उमेश कापड़े, सुल्तान, अशी पूर्ण टीम। इस प्रकार पुलिस पर आरोप लगाने का यह अमरावती में पहला प्रकार है। इससे पूर्व भी कई ऐसे घटनाएं हुई है जिसमें पुलिस ने माल बहुत ज़्यादा जब्त किया लेकिन बताया कम गया। कई जुओं में पहले भी 5-5, 10-10 लाख, 12-12 लाख की कैश जमा की गई लेकिन
जब्ती मात्र 10,000 12,000 की बताकर बाकी पूरा का पूरा माल गोल हो जाता था। इस रेड में भूपेंद्र ठाकुर ने पुलिस पर सीधा सीधा आरोप लगाया है कि उनके घर पर झूठी रेड डाली गई और उन्हें फंसाया गया। अब पुलिस इस पर क्या एक्शन लेती है यह तो वक्त बताएगा। आज आम्ही तहसीलमध्ये सातबाऱ्यावरचा बोजा उतरवण्यासाठी फेरफार घेण्यासाठी आलो होतो। हे अराट कुराटचे शेतकरी आहे, त्यांना क्रॉप लोन घेण्यासाठी तो बोजा उतरून घेणं अनिवार्य असं बँकेचे सेंट्रल बँकेच्या मॅनेजरनी सांगितले आणि ते घेण्यासाठी याच्या आधी पण इथं आलेत। तर पटवारी साहेबांनी ते इकडे ते प्रकरण फॉरवर्ड केलं आणि पटवारी साहेबांना सांगितलं का तिथे जोगी मॅडम बसतात, त्यांच्याजवळून तुम्हाला तो फेरफार तुम्हाला मिळून जाईल। म्हणून हे शेतकरी 2 दिवसाच्या आधी 3 दिवसाच्या आधी पण इथे त्यांच्या भेटीसाठी आले, पण जोगी मॅडम नेमकं बसतात कुठं याचा ट्रेस या शेतकऱ्यांना लागला नाही। त्यामुळे ते माझ्याशी संपर्क त्यांनी साधला आणि मी आज इकडे काकडे साहेबांच्या इकडे आलो आणि त्यांच्याशी विचारणा केली। मग जोगी मॅडमना मी प्रत्यक्षात भेटलो 2 वाजताच्या दरम्यान। तर त्यांनी म्हणाला तुम्ही एक 15 मिनटं थांबा आणि फेरफारचा एक नंबर पाहिजे, तो पटवाऱ्यासोबत घ्या। आम्ही पटवारीचा फोनवरून आम्हाला पटवारी साहेबांनी तो नंबर दिला आणि तो नंबर घेऊन पुन्हा मॅडमच्या भेटीसाठी गेलो। तो मॅडम आपलं काम सोडून घरी निघून गेल्यात। त्यानंतर आम्ही तहसीलदार काकडे साहेबांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की असं प्रकरण झालेलं आहे, पण काकडे साहेबांनी त्याच्यात काही भूमिका घेण्यास नकार दिलीत। त्यांना मी फोनवरून बोललो, काकडे साहेब म्हणाले का त्या माझ्याशी खोटं बोलू शकत नाही। म्हटलं बा आम्ही शेतकरी खोटं बोललो असेल कदाचित, पण तुम्ही त्यांना बोला आणि करून घ्या। बस नेट हे झालं तसं झालं असं करून त्या घरी निघून गेल्या। आणि आताही तहसीलदारांना म्हटलं आपल्याला त्या कुठे भेटतात, तहसीलदारांनासुद्धा हे भाकीत नाही का त्या जोगी मॅडम कुठे बसतात। इथल्या कुठल्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारत आहे, कोणी नाव नंबर द्यायला कुणी तयार नाही। मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रोज गावखेड्यातून आपले पैसे खर्च करून यायचे आणि वापस जायचे। त्यांना फेरफार मिळेल कधी, क्रॉप लोन त्यांना भेटणार कधी, या सगळं म्हणून आम्ही एक तहसीलदारांना निवेदन दिलं आहे की संबंधित अधिकाऱ्यावर तुम्ही योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि गावखेड्यातून येणारे जे काही शेतकरी आहे त्यांना थोडासा न्याय द्यावा, त्यांचा त्रास समजावा। त्यांना काही महिन्याचा पगार मिळत नाही, आपले शेती रोज मजुरी करतात, रोजंदारीत जातात, कोणी वखरा डवराला जातात, असा रोज सोडून 300 रुपयाचा रोज सोडून ते इथे येतात आणि अधिकाऱ्यांना त्याची काहीच ते दखल घेत नाही। म्हणून आमचं पुन्हा आपल्या माध्यमाच्या ह्याच्यातून आपल्याला विनंती आहे की या माध्यमातून तुम्ही उच्च अधिकाऱ्यांना आमची गोष्ट ही त्यांपर्यंत पोचवावी और त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही, कुठला फेरफार असो किंवा कुठलंही असो हे थोडंसं त्वरित मिळावं आणि उच्च अधिकाऱ्यांनीसुद्धा खालच्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी आमची विनंती आहे। माझे नाव रवींद्र विठ्ठलराव ढकरे, मी अराट कुराड येथील रहिवासी आहे। मी शेतीवरील पिकाचा सातबाऱ्यावरील बोजा कमी करण्यासाठी जोगी मॅडमकडे मला तलाठी साहेबांनी पाठवलं। मी त्यांना 2-3 दिवसापूर्वी भेटलो। ते इथे ऑफिस आहे म्हणून सांगत होते, पण त्यांचा ट्रेस मला लागलेला नाही। बरं ते इथं आल्यानंतर इथे बसतात तिथे बसतात म्हणत होते आणि माझी त्यांच्याशी भेट झाली। भेट झाल्यानंतर त्यांनी मला एकदम सांगितलं का पुढच्या शनिवारी या म्हणून। शनिवारी या म्हटल्यानंतर मी म्हटलं मला अर्जंट ते पीक कर्जाची मुदत संपत आहे, त्याच्यामुळे मला ताबडतोब पाहिजे। तर त्या म्हणलं 15-20 मिनटानंतर या। 15-20 मिनटानंतर आल्यानंतर जोगी मॅडम त्यांच्या खुर्चीवर नाही आणि त्यांना आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांना विचारलं तर ते म्हणतात जोगी मॅडमची इथं जागाच नाही आणि त्यांचं ऑफिस बडनेरला आहे आणि आम्हाला सांगत होते की इथे अमरावती इथे ऑफिसमध्ये जा, तिथून करून घ्या। म्हणून माझ्यावर जो अन्याय होईल त्याच्याबद्दल तहसीलदार साहेबांनी की उच्च अधिकाऱ्यांनी याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा।